नमस्कार. आजच्या शिक्षण संवाद या कार्यक्रमामध्ये मी अर्चना कुडतरकर, स्वाती बोरकर या महानगरपालिकेच्या शाळेमध्ये शिकवणाऱ्या अ, एका उपक्रमशील शिक्षिकेचं मनापासून स्वागत करते. शिक्षण माझा वसा हा पुरस्कार आपण गेले 4 वर्ष देतो आहोत उपक्रमशील शिक्षकांना. त्यातला विज्ञानाचा पुरस्कार सन 2019-20च्या शैक्षणिक वर्षामध्ये स्वाती बोरकर यांना मिळाला होता. त्यांच्या कार्याची ओळख त्यांच्या मुलाखती दरम्यान होतच राहणार आहे. आपण ती त्यांच्या तोंडूनच ऐकणार आहोत. आता म्हणूनच मी डायरेक्ट पहिल्या प्रश्नाकडे वळते की 12 वर्ष अध्यापन करताना सगळ्यात जास्त कोणती गोष्ट तुम्हाला लक्षात राहिली किंवा कोणती गोष्ट तुम्हाला खूप आनंददायी वाटली या 12 वर्षांमध्ये? सर्वांना प्रथम नमस्कार. मी पुणे महानगरपालिकेच्या शाळेत गेली 12 वर्ष अध्यापन करत आहे. सर्वप्रथम मी शिक्षण विवेक यांचं खूप मनापासून आभार मानते की त्यांनी मला 2019-20चा राज्यस्तरीय युवा शिक्षक पुरस्कार प्रदान केला. तर गेली 12 वर्ष मी महानगरपालिकेच्या शाळेत अध्यापन करत आहे. या काळात मला अनेक असे प्रसंग आले की एक शिक्षक म्हणून मी खूप समृद्ध होत गेले. असं म्हटलं जातं, एकदा शिकवणं म्हणजे तीनदा शिकणं. आणि या लहान चिमुकल्यांच्या बरोबर राहत असताना खरंच एक माणूस म्हणून सुद्धा मी खूप समृद्ध होत गेले. या 12 वर्षाच्या काळात सर्वात लक्षात राहिलेला क्षण म्हणजेच क्वेस्ट फॉर क्यू हा माझा विज्ञान विषयाअंतर्गत उपक्रम की ज्यासाठी शिक्षण विवेक यांनी मला गेल्या वर्षीचा 2019-20चा विज्ञान विषयाअंतर्गत राज्यस्तरीय युवा शिक्षक पुरस्कार प्रदान केला होता. त्याबद्दल मी धन्यवाद मानते मॅडम. तर या क्वेस्ट फॉर क्यू या उपक्रमाचं थोडीशी रूपरेषा मी सांगते. क्वेस्ट फॉर क्यू, क्यू म्हणजे क्वेश्चन्स. मुलांना क्वेश्चन्स पडले पाहिजेत, म्हणजे मुलांची विचार क्षमता अधिक समृद्ध होत जाते. हा उपक्रम मी राबवत असताना मला टीचिंगची एक नवीन डेफिनेशन मिळाली. ती अशी: टीचिंग इज नॉट अबाउट प्रोव्हाइडिंग आन्सर्स, इट इज अबाउट इनकरेजिंग क्वेश्चन्स. हाच धागा पकडून मी क्वेस्ट फॉर क्यू हा उपक्रम राबवला. मुलांना खूप प्रश्न पडायचे. आम्ही रोज एक प्रश्न घ्यायचो आणि उत्तर शोधण्यासाठी 24 तासांची मुदत द्यायचो. मुले युट्यूब, गुगल, शाळेतले शिक्षक किंवा त्यांचे पालक यांना विचारून दुसऱ्या दिवशी इतकी धडपड करत योग्य असं ऑथेंटिक रिलेव्हंट उत्तर शोधून आणायचे. अर्थात माझीही परीक्षा असायची, कारण मुलांना योग्य उत्तर देण्यासाठी मी सुद्धा खूप अभ्यास करायचे. कारण मुलांना याच वयात त्यांना योग्य प्रकारे माहिती पुरवली तर त्यांचे चुकीचे समज वगैरे दूर होऊ शकतात. तर हा उपक्रम राबवत असताना मला एक खूप चांगला अनुभव आला. तो प्रसंग मी इथे सांगत आहे. तुम्हाला सर्वांना माहितीच आहे, वर्णभेद, कलर डिस्क्रिमिनेशन ही आपल्या समाजातील खूपच घातक संकल्पना आहे. तर प्रसंग असा घडला होता. माझ्या वर्गात एक खूप काळ्या रंगाचा मुलगा होता. तुम्हाला तर माहितीच आहे, या वयातील मुलं खूप चिडवतात. म्हणजे अगदी त्याला काळ्या, लाईट गेली, अमावस्या वगैरे असं चिडवायचे. त्यामुळे त्याचा आत्मविश्वास खूप कमी होत होता. तो माझ्याकडे रडत आला आणि म्हणाला, मॅडम बघा ना, मुलं मला असं काळा काळा का चिडवतात. मी मुलांना म्हणलं, अरे का रे चिडवता तुम्ही त्याला असं. मुलं म्हणले, अहो मॅडम काय करणार, तो काळाच एवढा आहे. तर तो म्हणाला, मॅडम देवाने सगळ्यांना एकच रंग का दिला, माणसाच्या त्वचेचे रंग असे वेगवेगळे का आहेत, कुणी काळा कुणी गोरा. मग तिथेच मला चुटकीसरशी प्रश्न मिळाला की माणसाच्या त्वचेचा रंग वेगवेगळा का असतो. मी लगेच तो मुलांना दिला आणि 24 तासांची मुदत दिली. मुलांना तो प्रश्न इतका आवडला, मुलांनी अगदी उत्तर शोधायला खूप पटकन त्यांनी सुरुवात केली आणि दुसऱ्या दिवशी गुगल, युट्यूब, शिक्षकांची मदत घेऊन त्यांनी ते उत्तर शोधून आणलं. अगदी ऑथेंटिक, अगदी रिलेव्हंट उत्तर शोधून आणलं आणि मुलांचा रंगाविषयीचा जो गैरसमज होता तो दूर झाला. मुलांनी अगदी छान उत्तर शोधून आणलं की त्वचेमध्ये जे मेलॅनिन नावाचा घटक असतो त्याच्यामुळे माणसाचा त्वचेचा रंग ठरत असतो. हे काळा गोरा असं काही नसतं. आणि तो वर्णभेद मुलं म्हणजे ती चुकीची सवय आहे किंवा हे मुलांना समजलं आणि मुलांनी कधीही त्या मुलाला चिडवलं नाही. त्या मुलाला इतका आनंद झाला, तो माझ्याकडे येऊन मला काय म्हणाला, मॅडम मी काळा नाहीये, तर माझ्यात मेलॅनिनचं प्रमाण जास्त आहे. मुलांना सुद्धा ही गोष्ट खूप आवडली आणि मला मॅडम
हे सांगताना अतिशय आनंद होतो की ही सामाजिक बांधिलकी मी ह्या उपक्रमाच्या माध्यमातून मुलांमध्ये रुजवू शकली आणि हा माझ्या आयुष्यातील किंवा या 12 वर्षातील अतिशय अविस्मरणीय क्षण ठरला. खरंय, मुलांना असं स्वयं अध्ययनाकडे नेणं किती कठीण असू शकतं आणि त्यातही त्यांच्या असलेल्या समस्यांना उत्तर शोधताना त्या स्वयं अध्ययनाचं महत्वही अधोरेखित करून सांगणं फार महत्वाचं असतं शिक्षकाच्या दृष्टीने. Yes, ma'am. तर त्यासाठी तुम्ही विज्ञानासारख्या एका वृक्ष विषयाचा विचार केलात आणि त्या माध्यमातून तुम्ही त्या मुलांजवळ टिकूनच सामाजिक बांधिलकीचाही एक धागा नेऊन पोहोचवलात. हे खरं तर खूप कौतुकास्पद आहे. पण मग मला असा प्रश्न विचारायचा आहे पुढचा, की विज्ञान विषयाची एक आवड तुम्हाला लहानपणापासूनच होती की तुम्ही ती शिक्षक झाल्यावर डेव्हलप करत गेलात? मॅडम, मला विज्ञान विषयाची आवड लहानपणापासूनच होती. म्हणजे मी ग्रामीण भागात शिक्षण घेतल्यामुळे निसर्गाशी खूप माझा जवळचा संबंध होता. मला कायम कुतूहल वाटत असायचं की अरे बाबा, हे असं का घडतं? वेगवेगळे जे बिया असतात त्या अशा विशिष्ट पद्धतीने का रुजतात? आणि माझं खूप गुड लक की मला शिक्षक सुद्धा खूप चांगले मिळाले. वेळोवेळी त्यांनी माझे जे शंका होत्या त्या वेळोवेळी खूप छान पद्धतीने क्लिअर केले. म्हणजे माझी कधी शंका नाही असं व्हायचंच नाही. मी बऱ्यापैकी मेरिट स्टुडंट होते, त्यामुळे शिक्षक सुद्धा खूप माझ्या प्रश्नांचं खूप योग्य पद्धतीने समाधान करत असायचे. पुढे 11वी-12वीला मी विज्ञान शाखेतून शिक्षण घेतलं, त्यामुळे विज्ञानाविषयीची आवड माझी अधिकच दृढ झाली. आणि डी.एड झाल्यानंतर किंवा पुणे महानगरपालिकेत जॉईन झाल्यानंतर मी असा विचार केला की अगदी 11वी-12वीलाच विज्ञान विषय कशाला, आपण लहानपणापासूनच मुलांना विज्ञानाविषयी गोडी निर्माण करूयात ना. म्हणून मी आणि आमच्या शाळेतील काही शिक्षकांची टीम आहे, आम्ही मिळून विज्ञान हा विषय कृतीयुक्त किंवा प्रयोगशील पद्धतीने शिकवण्याचा विचार केला. मग माझा हा उपक्रम हे माइलस्टोन म्हणावा लागेल की मुलांना विज्ञान विषयाविषयी इतकी आवड निर्माण झाली. आजही लॉकडाऊनच्या काळात सुद्धा आमची ही प्रश्नांची किंवा ही क्वेस्ट फॉर क्यूची मालिका सुरू आहे. हे सांगताना मला खूप आनंद होतो. म्हणजे खरं तर असं फार आत्ता नकाराचं वातावरण बाहेर आहे आणि तरीही कुठल्या तरी एका प्रश्नाकडे घेऊन जाण्याची तुमची जी मुलांना घेऊन जाण्याची तुमची जी जिद्द आहे ती फार कौतुकास्पद आहे. खरं तर तुम्ही ह्या उपक्रमाबरोबरच इतर अनेक उपक्रम शाळांमध्ये मुलांसाठी राबवत असता आणि अर्थात उपक्रम राबवला तो सातत्याने राबवला तर त्याचा एक चांगला सकारात्मक परिणाम आपल्याला एकूण विद्यार्थी वर्गावर पण दिसून येतो. तर ते असे कोणते उपक्रम तुम्ही राबवलेत आणि तुम्हाला तुमच्या दृष्टीने मुलांमध्ये काही बदल झालेले जाणवले का? हो, डेफिनेटली मॅडम. म्हणजे मी किंवा आमचे सहकारी शिक्षक असतील, आम्ही कृतीशील अध्यापनावर खूप भर देतो. म्हणजे अगदी विविध उपक्रमातून मुलांपर्यंत ज्ञान पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. इंग्रजीमध्ये एक प्रोवर्ब आहे, आय हिअर, आय फॉरगेट, आय सी, आय रिमेंबर, बट आय डू अँड आय अंडरस्टँड. म्हणजे मी ऐकलं, मी विसरलो, मी पाहिलं, माझं थोडं लक्षात राहिलं, पण मी कृती केली आणि मला कायमस्वरूपी समजलं. हाच धागा पकडून आम्ही कृतीयुक्त अध्यापनावर भर देत असतो. एक ना अनेक विविध विषयांचे आम्ही अनेक उपक्रम घेत असतो. उदाहरणादाखल किंवा प्रातिनिधिक स्वरूपात सांगायचं झालं तर मी माझ्या उपक्रमांचे थोडं स्वरूप किंवा रूपरेषा सांगते. मराठी विषय अंतर्गत अतुल्य भारत, माझी मायबोली या उपक्रमाअंतर्गत आता आम्ही महानगरपालिकेची शाळा असल्यामुळे खूप परप्रांतीय विद्यार्थी आमच्या शाळेमध्ये आहेत. अर्थातच त्यांना भाषेचा खूप प्रॉब्लेम येतो आणि त्यामुळे त्यांचा कॉन्फिडन्स सुद्धा कमी होतो आणि थोडी त्यांच्या मायबोली किंवा त्यांच्या मातृभाषेविषयीची अटॅचमेंट सुद्धा थोडी त्यांना असं वाटतं कमी होत आहे की काय. म्हणून मी दर शुक्रवारी अतुल्य भारत, माझी मायबोली या उपक्रमाअंतर्गत त्यांना त्यांच्या भाषेत एखादं गाणं, एखादी गोष्ट सांगायला लावते आणि मुलांना इतकं छान वाटतं. म्हणजे एक उदाहरण सांगते, गेल्या वर्षी माझ्याकडे युपीचा ज्ञानदीप नावाचा मुलगा आला. मी त्याला ज्ञानदीप अशी आवाज दिला ना, त्याला कळायचंच नाही, पण मी त्याला ज्ञानदीप म्हणजे ज्ञानदीप आणि ज्ञानदीप म्हणलं की हा येस मॅडम, हा बोलिये मॅम, असं करायचा तो.
म्हणजे मग मला कळलं की त्याची भाषा वापरणं खूप इथे गरजेचं ठरतंय, किंवा त्याला त्याच्या भाषेतून एक्सप्लोरर होऊन देऊयात का. म्हणून मग मी त्याला म्हटलं, तू तुझ्या भाषेतलं काही सांग, पाढे बोल, बाराखडी बोल. आणि मॅम तो इतका सुंदर पाढे म्हणत होता, बाप रे, आणि बाराखडी सुद्धा. त्यामुळे आम्ही एक दिवस असा ठेवला आहे, शुक्रवार, ज्या दिवशी आम्ही हा उपक्रम घेतो. आणि मलाच नवीन नवीन इतक्या भाषा ऐकायला मिळाल्या. हा झाला मराठीचा उपक्रम. विज्ञान विषयाअंतर्गत वॉटर बेल हा उपक्रम आम्ही राबवतो. केरळ राज्याच्या धर्तीवर आम्ही वॉटर बेल हा उपक्रम राबवतो. म्हणजे मुलांना पाणी पिण्याची सवय लागावी. पाणी आरोग्यासाठी खूपच महत्वाचं आहे. पाणी पिण्याची सवय लागावी म्हणून आम्ही दर 2 तासांनी वॉटर बेल देतो. शाळेच्या घंटेचे 2 टोल देतो. आणि त्यावेळी मुलांनी आणि शिक्षकांनी सुद्धा विशिष्ट आमचं ठरलेलं पाण्याचं प्रमाण आहे ते पाणी प्यायचं असतं. मग दिवसभरात असं आमचं 5 ते 6 वेळा अगदी नियमाने वेळेनुसार पाणी पिऊन होतं. आणि त्याचा अनुभव मुलांना सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने आला, तो वॉटर वेल हा उपक्रम. त्यानंतर गेल्या वर्षी नवरात्रच्या काळात आम्ही देवीची पूजा न करता, ही आई किंवा एक स्त्री हीच आपल्यासाठी देवी असते, म्हणून विद्यार्थ्यांच्या आईचा सत्कार करायचा आणि विद्यार्थ्यांकडूनच हा उपक्रम ठेवला होता. विद्यार्थ्यांनी आईविषयी कृतज्ञता व्यक्त करायची. मुलांनी खूप छान कृतज्ञता, म्हणजे नव्याने आईला आपला मुलगा सापडत होता त्या उपक्रमातून. इथे मला एक इन्सिडेंट सांगायचा आहे. एक उत्तर प्रदेशचा मुलगा आमच्याकडे आहे, नातेवाईकांकडे राहतो मॅम तो. तर त्याची आई नाहीये इथे, आणि तो उठला. मी म्हणलं, अरे याची तर आई नाहीये आणि हा कसा उठलाय. मॅडम तो उठला आणि त्याने माझ्याविषयी बोलायला सुरुवात केली. माझी आई, माझ्या मॅडम. मला त्या क्षणी अक्षरशः माझ्या डोळ्यात इतके आनंद अश्रू आले की एक स्त्री ही अनंत काळाची माता असते ना, ते वाक्याचा फील मला तिथे आला. असे एक ना अनेक खूप उपक्रम आम्ही राबवत असतो. महानगरपालिकेच्या शाळेत किंवा वस्त्यांमध्ये आपण पाहिलं, झोपडपट्टी किंवा इतर वस्त्यांमध्ये पाहिलं, तर मुलीच्या जन्माविषयी किंवा शिक्षणाविषयी खूपच अनास्था आहे. मुलगी झाली की थोडंसं निगेटिव्ह अपीअरन्स आपल्याला दिसून येतो. म्हणून आम्ही मुलीच्या जन्माचं स्वागत करण्यासाठी मुलगी झाली हो हा उपक्रम राबवला. या उपक्रमाअंतर्गत समाजातील काही दानशूर व्यक्ती असतील किंवा आम्ही शिक्षक लोक असू, आम्ही देणगी गोळा केली होती. आणि ज्या माता पालकांनी मुलींना जन्म दिला, त्या मुलीचं स्वागत आम्ही केलं. म्हणजे तिला लहानपणी लागणारे कपडे, कारण आमच्या वस्त्यांतील पालक एवढे अफोर्ड करू शकत नाही, म्हणून तिला चांगलं जीवन जगायला मिळावं म्हणून आम्ही काही वस्तू त्यांना वस्तू स्वरूपात मदत केली होती. हा सुद्धा उपक्रम आमच्या पालकांना विशेषतः खूप आवडला. त्यानंतर नागरिकशास्त्र विषयाअंतर्गत बॅलेट युनिट हे ऍपच मी मोबाईलवर डाउनलोड केलं होतं. आणि आपल्याकडे कसं पूर्ण सकाळी 6 वाजल्यापासून निवडणूक किंवा मतदानाची प्रक्रिया राबवली जाते, ती प्रक्रिया मी राबवली होती. अगदी सकाळी मॉक पोल पासून आम्ही वोटिंग घेतलं होतं. हे आम्ही 25 जानेवारी, ज्या दिवशी मतदार जनजागृती दिवस असतो, त्या दिवशी आम्ही हा उपक्रम घेतला होता. कारण अशिक्षित पालक असल्यामुळे मुलं घरी जाऊन पालकांचं प्रबोधन करतात, ही कल्पना मला होती. म्हणून इयत्ता 7वीच्याच वर्गावर मी हा उपक्रम घेतला, जेणेकरून 4 वर्षांनी त्यांनाही मतदान करायचं आहे, त्याचीही पार्श्वभूमी तयार होईल. तर अगदी मॉक पोल ते शेवटी रिझल्ट, अगदी पोलीस मामा वगैरे, पोलीस काका, शिपाई मामा इत्यादी सगळे लोक सुद्धा आम्ही तिथे उभे केले होते, लोकप्रतिनिधी मुलांमध्येच. मुलांना तो अनुभव खूप छान वाटला. असे बरेचसे उपक्रम. आम्ही एक महत्वाचा उपक्रम, ग्रह तारे माझ्या हातात, 3D ऍपच्या माध्यमातून अगदी आपण बरेचसे ग्रह आपण आपल्या हातावरती अनुभवू शकतो, त्याची सुद्धा अनुभूती आम्ही मुलांना दिली. त्यानंतर हँडवॉश डेमो वगैरे असे, आणि हँडवॉश डेमो आम्ही म्हणजे कोविडचं संकट येण्याच्या आधीच काही दिवस घेतल्यामुळे मुलांना त्या गोष्टीचा खूपच फायदा झाला. त्यानंतर मुलं मधल्या सुट्टीमध्ये जंक फूड खूपच खातात, म्हणजे ते क्वालिटीचं सुद्धा नसतं आणि खूप हायजीनच्या दृष्टीने सुद्धा व्यवस्थित नसतं. हे मुलांना पटवून देण्यासाठी आम्ही गेस्ट लेक्चर अरेंज केलं आणि त्या सरांनी सुद्धा खूप छान पद्धतीने सांगितलं. त्याचे फोटोज आपण शेवटी पाहूच शकतो. तर अशा एक ना अनेक पद्धतीने एक महत्वाचा उपक्रम सांगायचा राहिला. गेल्या वर्षी 2019-20 मध्ये आम्ही प्रत्येक सणाला शैक्षणिक महत्व दिलं होतं. म्हणजे दही अंडी आम्ही केली, तर ती त्याच्यामध्ये काला, म्हणजे दही काला न टाकता आम्ही त्याच्यामध्ये काही चिठ्ठ्या कोड्यांच्या
कॉन्व्हर्सेशनच्या अशा रिडल्स इंग्लिश मधून ते आम्ही रिडल्स टाकले होते. ज्यांनी दहीहंडी फोडली आणि ज्याला जी जी चिठ्ठी मिळाली तो परफॉर्मन्स मुलांनी करायचा होता. त्यानंतर बचत बँक, मुलांना बचतीची सवय वगैरे लागावी म्हणून बचत बँक वगैरे अशा अनेक उपक्रम आम्ही घेतले आहेत. या उपक्रमांमध्ये मुलांचा सहभाग किती असतो मुलांचा शैक्षणिक साधनांच्या निर्मिती? मुलांचाच सहभाग जास्त असतो. इतका उत्स्फूर्त सहभाग मुलांचा असतो, म्हणजे कुठलाही उपक्रम सुरू करताना आम्ही 2 दिवस आधी कल्पना देतो आणि ते शैक्षणिक साहित्य जे असतं ते मुलांकडूनच बनवून घेतो. मुलांना इतका आनंद होतो. तुम्ही शैक्षणिक दहीहंडी पाहिली तर ती जी हंडी आहे आणि ते रिडल्स आहेत ना, ते काही टीम बनवली होती आम्ही हुशार मुलांची. त्या टीमनेच ती तयार केली होती. आमच्याकडे समित्या आहेत, म्हणजे स्वच्छता समिती, आरोग्य समिती, परिपाठ समिती, पूर्ण शाळेची म्हणजे 1ली ते 8वी त्या समित्या सगळं काम करत असतात. एकदा समितीवर जबाबदारी सोपवली की मुलं खूप छान स्वयंस्फूर्त पद्धतीने काम करत असतात, अगदी उत्स्फूर्तपणे. मुलांचा सहभाग असेल तर त्या उपक्रमांचं महत्व अधिक वाढतं. तसेच उपक्रम तुम्ही मला वाटतं कोविडच्या काळातही खूप घेतलेले आहेत मुलांसाठी. तर ते कोणते घेतलेत आणि ते घेताना काही अडचणी आल्या का? कारण मुलांशी प्रत्यक्ष संबंध नाही, फोन, व्हॉट्सअप किंवा डिजिटल प्लॅटफॉर्मवरच मुलांशी संपर्क येत होता. तर त्या साधताना काही अडचणी तुमच्या समोर उभ्या राहिल्या का? हो, येस मॅम. कोविडच्या काळात सुद्धा आम्ही शाळा बंद असल्या तरी शिक्षण सुरू आहे हे आपलं धोरण होतंच. तर त्यावेळी ऑफलाईन आणि ऑनलाईन पद्धतीने सुरुवातीला आम्ही शिकवत होतो. म्हणजे महानगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थी असल्यामुळे आर्थिकदृष्ट्या आम्हाला अँड्रॉइड मोबाईल मुलांकडे असेल की नाही याबद्दल खात्री नव्हती. म्हणून सुरुवातीलाच आम्ही ऑफलाईन आणि ऑनलाईन अशा 2 पद्धती ठेवल्या होत्या. ऑनलाईन मध्ये आपल्या नेहमीचेच म्हणजे व्हिडिओज आम्ही स्वतः आमची टीम ठरलेल्या आहेत शिक्षकांच्या. टीमनुसार आम्ही व्हिडिओज बनवतो इयत्तांनुसार आणि ते व्हिडिओज आम्ही मुलांना शेअर करतो. PDF फाईल्स असतात, स्वाध्याय पुस्तिका, हे ऑनलाईन मटेरियल होतं, गुगल मीट होतं. ऑफलाईन मध्ये आम्ही ज्यांना अगदीच पॉसिबल नाही फोन त्यांना आम्ही कॉल करून फॉलोअप घेत असतो आणि आता आमच्याकडे काही शैक्षणिक साहित्य दिलं जातं, म्हणजे पालकांनाच बोलवतो आम्ही अशा वेळी, म्हणजे पाठ्यपुस्तके असो किंवा तांदूळ, डाळ वगैरे इत्यादी गोष्टी असू दे. पालक जेव्हा येतील तेव्हा पालकांजवळ विद्यार्थ्यांसाठी अभ्यास साहित्य द्यायचं, म्हणजे काही वर्तमानपत्रातील कात्रणे, स्वाध्याय पुस्तिका अशा हार्ड कॉपीज आम्ही झेरॉक्स करून ठेवतो बंचेस आणि ते विद्यार्थ्यांना पुरवत असतो. हे झालं शैक्षणिक. पण आमचं जे सहशालेय म्हणजे अभ्यासेतर जे उपक्रम असतात ते सुद्धा आम्ही थांबवलेले नाहीत बरं का कोविडच्या काळात. म्हणजे सुरुवातीला जेव्हा कोविड आला त्यावेळी हँडवॉश आणि मास्क किती महत्वाचं आहे हे आम्ही वेळोवेळी पटवून देत होतो. म्हणजे माझे तर व्हिडिओज मुलांना रोज जात होते, तुम्ही डिस्टन्स ठेवताय का किंवा मास्क लावत आहात का, वेळोवेळी हँडवॉश करत आहात का. म्हणून मी 2 उपक्रम घेतले होते. पहिला जो उपक्रम होता तो सेल्फी विथ मास्क. म्हणजे मुलं आमचा व्हॉट्सअप ग्रुप आहे त्यावर मास्क लावलेला, म्हणजे दुकानात गेले असतील तर तिथे सेल्फी काढायचे. चला मॅडम मी मास्क लावून आहे आणि सेफ आहे, असे मुलांचे सेल्फी असायचे. त्यानंतर हँडवॉशचा डेमो घेतला असल्यामुळे विशिष्ट पद्धतीने हँडवॉश कसा करायचा याचा आम्ही डेमो दाखवला होता. तर त्या डेमोचा व्हिडिओ सुद्धा मी मागवून घेतला होता मुलांकडून लॉकडाऊनच्या काळात आणि मुलांनी तो मला पाठवला सुद्धा होता. तर त्या 2 सवयी मी खूप छान पद्धतीने रुजवू शकले. आणि सेफ डिस्टन्स, सुरक्षित अंतर ठेवा, ही सुद्धा कन्सेप्ट मी वेळोवेळी मुलांशी बोलून क्लिअर करत होते. म्हणजे कोविडच्या काळात महत्वाच्या ह्या 3 गोष्टी मी अगदी कटाक्षाने शिकवण्याचा किंवा मुलांमध्ये रुजवण्याचा प्रयत्न केला. खरं तर आता तुम्ही पालकांचा एक उल्लेख केलात की पालकांजवळ तुम्ही कात्रणं देत होतात किंवा ते जेव्हा येत होते तेव्हा त्या मुलांना साहित्य पुरवत होतात. तर कोविडच्या काळात आणि त्याआधीही पालकांचा कितपत प्रतिसाद मुलांच्या एकूण जडणघडणीमध्ये असतो तिथला? पालकांचा आपल्याला 50-50 असा सहभाग म्हणता येईल. म्हणजे काही पालक उदासीन असतात, पण जे काही पालक असतात ते खूप चांगल्या पद्धतीने सहकार्य करतात. म्हणजे आपले पुणे डाएट आहे त्यांचा एक उपक्रम आहे पालक मित्र, त्यामध्ये सुद्धा आमच्या शाळेचा सहभाग आहे. तर
पालक मित्र ही कन्सेप्ट डाएटची आहे. त्याच्यामध्ये आपण पालकांच्या मदतीने विद्यार्थ्यांचं अध्यापन कसं घडवून आणता येईल याचा विचार करत असतो. तर आम्ही पालकांना अशा वेळी फोन करून आता माझ्याकडे या वर्षी 4थीचा वर्ग असल्यामुळे लहान वर्गाच्या ज्या गणितीय क्रिया आहेत त्या मी पालकांना फोन करून सांगते. आज तुम्ही काय करा, घरातले बटाटे किती आहेत, कांदे किती आहेत, त्यांना असं वेगळं करायला सांगा आणि किती आहेत ते मोजायला सांगा. तुम्हीच गेम घेत जा मुलांच्या. किंवा शेंगदाणे असतील तर मला 10-10चे प्लॉट्स करून दे, लॉट्स असे करून दे. अशा पद्धतीने आम्ही पालकांना वेळोवेळी फोन करून मुलांच्या गेम्स अगदी सहज शिक्षण कसं देता येईल हे सांगत असतो. त्यामुळे पालकांचा सुद्धा सहभाग अतिशय छान आहे. पालकांचा सहभाग असेल तर Yes. शिक्षकांनाही थोडं सोयीचं जातं मुलांच्या व्यक्तिगत येस मॅम. जडणघडणी माध्यम आहे असं म्हणायला काही हरकत नाही. येस मॅम. मला आता पुढचा प्रश्न असा विचारायचा आहे की तुम्ही शाळेमध्ये असताना तुमचे कोणते शिक्षक आवडीचे होते आणि आज जेव्हा तुम्ही मुलांना शिकवायला उभ्या राहता तेव्हा त्या शिक्षकांची काही आठवण मला येते का? हो मॅम, डेफिनेटली खूप आठवण येते. म्हणजे मी आज एक उत्कृष्ट माणूस आणि एक मेरिटचा स्टुडंट म्हणजे गुणवत्ता असलेले विद्यार्थी मी बनवू शकले याचं सगळं श्रेय माझ्या प्राथमिक शिक्षकांना जातं. मला अगदी प्राथमिक शाळेत असताना रामचंद्र खेडेकर नावाचे गुरुजी होते. आम्ही गुरुजी म्हणायचो त्यावेळी त्यांना. ते अतिशय कडक शिस्तीचे, परंतु शिस्त हा त्यांचा अतिशय म्हणजे आवडती गोष्ट. जी शिस्त आम्हाला लागली ती मोस्टली त्यांच्यामुळेच. परंतु आपण असं म्हणतो ना की फणस वरून काटेरी असला तरी आतून गोड असतो, तसे आमचे रामगुरुजी असायचे. आर्थिक प्रॉब्लेम ज्यांना असेल त्यांना गुरुजी अगदी त्यांचं शिक्षण होईपर्यंत मदत करायचे. आणि मला इथे सांगण्यास खूप आनंद होतो की माझ्या 12वी पर्यंतच्या शिक्षणाची जबाबदारी गुरुजींनीच घेतली होती, रामगुरुजींनी. त्यामुळे इथे त्यांच्याशिवाय मला हे श्रेय घेणं मला चुकीचं ठरू शकतं. नंतर पुढे गेल्यानंतर मला राजेंद्र जगताप आणि त्यांच्या मिसेस शुभांगी जगताप यांचं खूप मार्गदर्शन मिळालं. गुणवत्ता 4थी आणि 7वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत मी त्यांच्यामुळे गुणवत्ता यादीत येऊ शकले. नंतर हायस्कूलला गेल्यानंतर माझी कक्षा सुद्धा वाढली होती ज्ञानाची. खूप शंका, प्रचंड शंका माझ्या हायस्कूलच्या शिक्षकांना असायच्या. म्हणजे माझ्या प्रत्येक प्रश्नचिन्हाचं पूर्णविरामात रूपांतर केलं ते माझ्या इंग्रजीच्या शिक्षकांनी. त्यांचं नाव सचिन घोलप असं. तर घोलप सरांना मी रोज काही प्रश्न विचारायचे की सर आपला देश गरीब गरीब म्हणतो, नोटा छापायच्या कारखाना आहे तर छापा की किती पण नोटा. त्यावेळी मला कसं समजवायचं हा सरांना प्रश्न पडला होता, पण सरांनी खूप छान पद्धतीने मला समजावून सांगितलं होतं. आणि त्या हायस्कूलला असणारे सगळेच शिक्षक म्हणजे सचिन घोलप, खेडेकर सर, कामथे सर, जगताप सर, यादव सर, अशी नामावली खूप मोठी आहे. कुंजीर मॅडम, ज्या मला तावरे मॅडम, ज्या मला आजही खूप आठवतात. आजही माझ्या अशा डोळ्यासमोर दिसतात आणि त्यांची पद्धत मला आठवते. जेव्हा मी आमचे राजेंद्र जगताप सर माझ्या डोळ्यासमोर येतात, काळ काम वेग हा त्यांनी शिकवलेले उदाहरणं अजूनही माझ्या डोळ्यासमोर आहेत मॅडम. अजूनही त्यांचं ते सुंदर अक्षर, अप्रतिम अक्षर आणि गणिताची मांडणी इतकी अप्रतिम असायची ना, आजही मुलांना मी तसंच शिकवते. अगदी मला गुरुजी समोर दिसतात ते लिहिताना. खूप छान मांडणी असायची गणिताची. ते सगळे गुण मी प्रत्येकाचं असं इंटेलेक्च्युअल पद्धतीने माझ्यात आत्मसात केले आहेत. त्यामुळे मला अध्यापन करताना काही अडचण येत नाही. त्यांचं शतशः मी इथे ऋणी आहे. शिक्षक जर आठवत राहिला आपल्याला आपल्या कारकिर्दीमध्ये, आपले पाय जमिनीवर राहतात असं म्हटलं जातं की त्यांच्या महान कार्याचा एक छोटासा तुकडा आपण पुढे नेत असतो आपल्या कामातून. तर तसं तुमच्या कामामधून ते दिसत आहे. मला असं वाटतं तुम्हाला अनेक पुरस्कार मिळालेले आहेत, तर ते पुरस्कार स्वीकारतानाची तुमची भूमिका काय असते? पुरस्कार स्वीकारताना आता उदाहरणच द्यायचं झालं तर तुम्ही जो माझा गौरव केला, शिक्षण विवेक यांनी जो माझा गौरव केला, तो माझ्यासाठी एक सर्वोच्च क्षण आहे. आयुष्यातील सर्वोच्च आनंदाचा क्षण आहे. ज्यावेळी माझं नाव अनाऊन्स झालं आणि मी व्यासपीठाच्या पायऱ्या चढत होते, तेव्हा मला वपू काळेंच्या ओळी आठवत होत्या. कौतुकाची थाप पडलेल्या या पाठीनं आता थांबायचं नाही. लक्षात ठेवा, पुढे रस्ता आहे. पुरस्कार घेत असताना सुद्धा माझ्या मनात ही भावना होती
की आपली आज दखल घेतली आहे, तर हा जो प्रवास आहे आपल्या अध्यापनाचा, चांगल्या कामाचा, विद्यार्थ्यांना माणूस म्हणून घडवण्याचा, हा आपण असाच अविरत चालू ठेवायचा. आणि मला खूप सांगण्यास खूप आनंद होतो की शिक्षण विवेकने जे मला प्रोत्साहन दिलं, त्याच्यामुळे मी आता कोविडच्या या महामारीच्या निगेटिव्ह वातावरणात सुद्धा मुलांना खूप छान पद्धतीने आणि सकारात्मक पद्धतीने अध्यापन करू शकले. खरंय, पुरस्कार ही कौतुकाची थाप असते आणि हो त्याने मॅम. नेहमी एक पाऊल पुढे पडलं पाहिजे, असं अगदी तुमचं अगदी. पडतं आहे, असं तुमच्या येस. एकूणच बोलण्यावर लक्षात येत आहे. अगदी. आता मी एक शेवटचा प्रश्न विचारीन की येस. मी आतापर्यंत खूप उपक्रम केलेले आहेत, पण येस मग मॅम. ह्या पुढे काही वेगळे उपक्रम करण्याचं नियोजन तुम्ही केलेलं आहे का, किंवा काही ठरवलेलं आहे का, की मी आता माझ्याकडे माझ्या विद्यार्थ्यांवर मी केलेल्या प्रयोगांचा हा परिणाम झालेला आहे आणि आता या मुलांसाठी मी वेगळे काही प्रयोग करून पाहिजे, असं काही ठरवलं आहे का? हो मॅम, अगदी. आता जर आपण पाहिलं तर आता शाळा बंद आहेत, पण आपलं शिक्षण सुरू आहे. तर या काळात थोड्याशा शिक्षण पद्धती किंवा अध्यापन करत असताना थोड्या अडचणी मला जाणवत आहेत. त्या म्हणजे असं की महानगरपालिकेतील विद्यार्थी असल्यामुळे थोडंसं आर्थिक बाजू थोडी कमकुवत असल्यामुळे अँड्रॉइड मोबाईल मुलांकडे नाहीये. तर माझा असा विचार आहे की समाजातील दानशूर व्यक्ती असतील किंवा काहींचे मोबाईल खराब होतात किंवा काही NGOज असतील, तर अशा लोकांना आपण छोटं आव्हान केलं आणि एक मोबाईल बँक तयार करता आली, तर मी प्रयत्न करत आहे तसा, की अशी एक 10 ते 15 अँड्रॉइड मोबाईलची मोबाईल बँक तयार करायची आणि ज्यांना अँड्रॉइड मोबाईल घेणं पॉसिबल नाही, त्यांच्यासाठी त्या मुलांना आपण 10 दिवस किंवा 15 दिवस तो मोबाईल वापरायला देऊ शकतो आणि मग मला शिकवणं किंवा त्यांच्यापर्यंत पोहोचणं मला सोपं होईल. दुसरा एक उपक्रम मी असा राबवतेय की अँड्रॉइड मोबाईल जरी असला तरी रिचार्ज करण्या इतपत काही मुलांकडे किंवा पालकांकडे पैसे नसतात. तर त्यावेळी आम्ही असा विचार करत आहोत की शाळेचं वायफाय, युट्यूबला तर तुम्हाला माहिती आहे आपण व्हिडिओज डाउनलोडेड करून ठेवू शकतो. मग पालकांना मोबाईल घेऊन पालकांना किंवा मुलांना मास्क लावून आपण बोलावू शकतो आणि ते व्हिडिओ शाळेच्या आवारात डाउनलोड करून घ्यायला सांगू शकतो. त्याची व्हॅलिडिटी साधारण 20 ते 30 दिवस असते. मग घरी जाऊन जरी नेट नसेल, इंटरनेट जरी नसेल, तरी मुलं ऑफलाईन पद्धतीने युट्यूबवरील व्हिडिओज पाहू शकतात आणि त्यांचं अध्यापन थांबणार नाही किंवा शिकणं थांबणार नाही. असे 2 उपक्रम सध्या मी त्या उपक्रमावर माझं काम चालू आहे मॅडम. वा, म्हणजे खर तर कुठल्याही वयात माणूस शिकत असतो आणि तुम्ही तर आता ती एक धुरा सांभाळत आहात विद्यार्थ्यांना शिकवण्याची, येस. आणि ती सगळी जी परंपरा आहे ती तुम्ही तुमच्याकडनं तुमच्या मुलांकडेही संक्रमित कराल, असा एक विश्वास या मुलाखतीच्या निमित्ताने निर्माण झालेला आहे. आपण उद्या देखील याच वेळी शिक्षण विवेक शिक्षण संवाद या कार्यक्रमामध्ये एका नवीन जिल्हा परिषदेतल्या शाळेतल्या शिक्षकांना भेटणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद. धन्यवाद मॅडम, तुम्ही इथे आलात थँक्यू. त्याबद्दल. थँक्यू. धन्यवाद मॅडम.